उद्यापासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, आज मंत्रिमंडळ बैठक आणि सत्ताधारी विरोधकांच्या पत्रकार परिषदा। दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नसलेलं पहिलं अधिवेशन। दिवंगत अजित पवारांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस मांडणार अर्थसंकल्प, शेतकरी कर्जमाफीची घोषणा होणार का याची उत्सुकता। अजित पवार अपघात अहवाल, मंत्रालय लाचखोरी, नार्वेकर जमीन प्रकरणावरून विरोधक घेरणार। राज्यात दूध 2 रुपयांनी महागण्याची शक्यता, खासगी दूध संघाच्या बैठकीत निर्णय। 1 मार्चपासून दरवाढ लागू। सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेत नवा ट्विस्ट, शंभूराज देसाई, मकरंद पाटलांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट। भाजपला दूर ठेवून राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्ता स्थापन करण्याची शक्यता। अमेरिकेचा इराणला 10 दिवसांचा अल्टिमेटम, अण्वस्त्र करार न केल्यास हल्ल्याची तयारी। आखातातील तळांवर सैन्य सामुग्रीची मोठ्या प्रमाणावरती जमवाजमव। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून टॅरिफमध्ये आणखी 5% वाढ। अमेरिकेमध्ये आता सर्वांनाच द्यावा लागेल 15% टॅरिफ। मुंबईमध्ये 3 वर्षात 1758 बांगलादेशी पकडले। 1283 बांगलादेशींना मायदेशी पाठवलं, तर 1 जानेवारी ते 20 फेब्रुवारीपासून 113 बांगलादेशी पोलिसांच्या कोठडीत।